मनसेचा या ठिकाणी राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला आणि या मेळाव्यासंदर्भात बातचीत करण्यासाठी संतोष धुरी आपल्यासोबत आहेत। धुरी साहेब, ज्या प्रकारे राजसाहेब ठाकरे यांनी आता म्हटलेलं आहे की मतदान झालं मात्र आमच्यापर्यंत पोहोचलं नाही, अनेक मुद्दे सुद्धा त्यांनी उपस्थित केले आहेत की ज्यांचं एक खासदार आला त्यांना 42 खरं तर या ठिकाणी आमदार त्यांची निवडून आले। कसं पाहते सगळ्या या ठिकाणी? आज साहेबांनी मला वाटते प्रत्येक गोष्टीचं मुद्देसूद उत्तर दिलेलं आहे। म्हणजे जे यू टर्न बोलतात किंवा भूमिका बदलणं किंवा मतदानाबद्दल, मतदान झालं विधानसभेला याबद्दलचे सगळ्या ज्या भूमिका ज्या आहेत त्यांचं मुद्देसूद उत्तर दिलं आणि ते सगळ्यांना पटण्यासारखं होतं। मला वाटतं हे सगळ्या लोकांना पटेल, आम्हाला तर पटलेलंच आहे, सगळ्या लोकांना पटेल असं मुद्देसूद भाषण आज साहेबांनी केलं। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं, त्यांनी पूर्ण इतिहास वाचून दाखवला। जनसंघाचा असून दे, काँग्रेसचा असून दे, बीजेपीचा असून दे किंवा राष्ट्रवादीचा असून दे, शरद पवारांचा असून दे, सगळ्यांचा, काँग्रेसचा असून दे, सगळ्यांचा इतिहास त्यांनी पूर्णपणे जो होता तो पूर्ण वाचला, त्याचा पाढा वाचला आणि ते पटण्यासारखं होतं। कारण त्या लोकांनी सगळ्यांनीच त्या प्रमाणे ज्या वेळेला ती वेळ होती त्याप्रमाणे त्यांनी आपापली भूमिका बदलली होती। त्याच्याबद्दल कोणीच वाच्यता करत नाही, परंतु मनसेबद्दलच प्रत्येक वेळेला भूमिका बदलणं ही वाच्यता केली जाते। त्याबद्दल त्यांनी उत्तर दिलं आणि आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की हे लोकांना सांगा, लोकांना बोलून दाखवा आणि जे आंदोलनं केली आहेत, एवढी पक्ष स्थापनेपासून जी आंदोलनं केली आहेत ती सगळी आंदोलनं तुम्ही लोकांपर्यंत परत पोहोचवली पाहिजे, जेणेकरून आपलाच पक्ष हा आंदोलन करताय, मराठी माणसांसाठी, हिंदू लोकांसाठी मांडतोय हे आपल्याला स्पष्ट आहे। पण ज्या प्रकारे एकीकडे ईव्हीएम, ज्या प्रकारे विरोधकांनी हा मुद्दा धरला होता की ईव्हीएमचा घोटाळा झाला, तुम्ही सुद्धा मान्य करता की ईव्हीएमचा घोटाळा झाला? नाही, असं तर साहेबांनी कुठेच वाच्यता केलेली नाही ईव्हीएम बद्दल। साहेबांनी सांगितलं की हा जो निर्णय लागला हा निर्णय एकदम म्हणजे अनपेक्षित होता, हे साहेबांनी सांगितलेलं आणि साहेबांनी ते सांगितलं। आता लोकांनी त्याच्यामधनं कोणी काय हे काढायचं ते अर्थ त्यांनी काढलेला आहे। तुम्ही जसं काढलं की ईव्हीएम घोटाळ्याचा आहे, पण तसं साहेबांनी कुठेही वाच्यता केलेली नाही। साहेबांनी ते सांगितलं की ज्याचा एक खासदार आला त्याचे 42 आमदार निवडून येतात, हे आश्चर्यजनक हे आहे रिझल्ट, हे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, ज्या प्रकारे रिझल्ट समोर येतात, त्यामुळे मनसेची आता कशा प्रकारे तयारी असणार? कोणी सांगितलं निवडणुका येत आहेत? संपलं, आता विषयच नाही निवडणुकांचा वगैरे। आता 26 साहेबांनी सांगितलं ना 26 तारखेला, आता काहीतरी फेब्रुवारी 26ला काहीतरी रिलीज आहे। निर्णय पुढे जाणार कोर्टाची तारीख, निवडणुका होणारच नाहीत आता, हे तुम्ही विसरून जाता। निवडणुका वगैरे महानगरपालिकेच्या निवडणुका आता लागणार नाहीत एवढं नक्की। आपण पाहतो या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका होणार नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य मनसेकडून येते। त्यामुळे निश्चितच आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ह्या खरं तर राज्यस्तरीय पातळीवरती अत्यंत महत्त्वाच्या असतात, मात्र अशा प्रकारचं आता जी वक्तव्य ही मनसेकडून होत आहेत, त्यामुळे निश्चितच या निवडणुका होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।